कोणाला प्लॅन करायचं असेल तर एक काम करू शकता. 440च्या वर कोणाला कॉल साईडला प्लॅन करायचं असेल तर प्लॅन करू शकता. सध्या तरी बँक निफ्टी थोडासा प्रयत्न करते अप साईडला घेऊन जाण्याचा मार्केट. निफ्टी जी आहे ती निफ्टी थोडंसं 900च्या वर जर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर प्लॅन केलेला कधी बेटर राहू शकतं निफ्टीमध्ये. ठीक आहे. 22,900च्या आसपास तुम्हाला थोडंसं त्यावेळेस 22,800चा कॉल प्लॅन करू शकता का? 22,800चा थोडंसं प्लॅन केला तरी काय अडचण नाही. येस. 225च्या वर कोणाला प्लॅन करायचा असेल कॉल साईडला तर प्लॅन करू शकता. स्टॉप लॉस कमीत कमी मेंटेन करायला लागेल ₹200. कॉल साईडला 22,800च्या कॉलमध्ये कोणाला जायचं असेल, मार्केट इथून जर 920च्या वर जाण्यास सुरुवात करेल तर मार्केटमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी राहील की थोडंसं कॉल साईडला जाऊ शकता तुम्ही. कॉल साईडला कोणाला जायचं असेल तर 22,800च्या कॉलमध्ये 225च्या वर प्लॅन करू शकता. येस मॅम, करू शकता. 900च्या आसपास थोडासा सपोर्ट घेण्याचा निफ्टीकडून स्पेशली प्रयत्न केला जातोय. 22,900 200ला आल्यानंतर ॲव्हरेज करायचं असेल तर प्लॅन करू शकता. आणि मग तेव्हा 188चा स्टॉप लॉस तुम्हाला मेंटेन करावा लागेल. इथे सेन्सेक्सचं तर 76,000चा तर डेफिनेटली रेजिस्टन्स राहणार. इथे इथे जरासं बँक निफ्टीने ब्रेकआउट करणं आवश्यक आहे. 49,100च्या आसपास. 49,100च्या आसपास जर ब्रेकआउट मिळाला तर मग कदाचित पुन्हा एकदा ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. 231, 233, 234, 200 ऑलमोस्ट 35. 235चं फर्स्ट टार्गेट आहे. होप सो काही लोकांचा अचीव्ह झाला असावं कॉल साईडला. 240 पर्यंत मार्केट गेलं आहे. 240, 225ची एंट्री होती. कॉल साईडला पण एकदम परफेक्ट टाइमला एंट्रीचा प्लॅन केला 225च्या वर. सेकंड टार्गेटच्या जवळ आलेलं आहे मार्केट. फर्स्ट टार्गेट त्यानंतर सेकंड. 950ला रेजिस्टन्स आहे का? 950ला पाहतो मग. 950ला थोडासा आहे, थोडासा रेजिस्टन्स. 245चं सेकंड टार्गेटही आपला अचीव्ह झालेला आहे.